छान गातेस. आई तुमचंच गाणं आहे, तुम्हीच गा की. मला शब्द आठवत नाही, तू शब्द दिलेस तर गाईन मी. बरं, मी आणून देते. चांग. मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. मोकळ्या केसात माझ्या, मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे. मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. लागुनी थंडी गुलाबी, लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी. लागुनी थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी. ती राजसा राजसा माझ्यात तू मी तुझ्या माझे भिनावे. मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. तापल्या माझ्या तनूची तार संकारून जावी. तापल्या माझ्या तनूची तार संकारून जावी. रेशमी रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे. मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे. रे तुला बाहूत माझ्या
बघा आई, मी जे गात होते ते फक्त शब्द, आणि आता तुम्ही गायलंय ते शब्दांच्या पलीकडलंय. शब्दांच्या पलीकडले. खरं तर आत्ता इथे आशाताईंचं गाणं त्यांच्या सुनबाई अनुजाताई ह्या आत्ता गुणगुणत होत्या. पण खरं सांगायचं तर त्यांच्या त्या जागी त्या मूडमध्ये आपल्यापैकी कोणीही असू शकतं. कारण आपल्या प्रत्येकाच्याच मनामध्ये आशाताईंची गाणी सततच गुणगुणली जात असतात. इतकी की त्यांचं गाणं म्हणजेच त्यांचे सूर आणि आशाताई ह्या आपल्या दैनंदिनीभरच पसरलेल्या आहेत. विशेषतः दूरवरच्या अनोळखी प्रवासामध्ये ज्यावेळेला आपल्या मनाला एकटं एकटं वाटत असतं, अशा वेळेला दुरून कुठून तरी रेडिओ किंवा ट्रान्झिस्टरवरनं अशा त्यांच्या गाण्याची एखादी जरी ओळ आपल्या कानावर आली तरी मधलं सारं अंतर कापून जाऊन आपण क्षणात आपल्या घरात पोचतो. अगदी घरातला माणूस भेटल्याचा आनंद आपल्याला त्यावेळेला होतो. कोणताही मूड, कुठलंही ठिकाण, कोणतंही वय आणि कशीही वेळ असो, अशा कोणत्याही वेळेला त्याला अनुरूप असं आशाताईंचं गाणं आपल्या ओठी रेंगाळतच असतं. अशी किती किती गाणी सांगावी. नाचरे मोरा आंब्याच्या वनात यासारखं बालगीत सांगता येईल, किंवा ओळख पहिली गाली हसते यासारखं एखादं भावगीत सांगता येईल, किंवा प्रेमा काय देऊ तुला डोळे हे जुलमीगडे हे आहे, किंवा कानाडा व विठ्ठलू आहे, किंवा अगदी बुगडी माझी सांडली ग सारखी ढंगदार लावणी सुद्धा आहे. म्हणजे अगदी अभंगापासून ते कोठीवरच्या गीतापर्यंत आणि प्रेमगीतापासून ते अगदी नाट्यगीतापर्यंत अमाप असं वैविध्य आहे. यातलं कुठलं गाणं निवडायचं, किंवा आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये यातली कुठली कुठली गाणी निवडायची, हे तसं कठीण काम आहे. म्हणजे तुम्ही तरी नक्कीच हे समजू शकाल. आता आम्ही काय केलं मग त्यातल्या त्यात थोडी तुमची आवड, थोडी यांची निवड आणि थोडी आमची सोय, असं सगळं बघून आजच्या कार्यक्रमामधली ही सगळी गाणी निवडलेली आहेत. ही त्यातल्या त्यात वैविध्यातलं प्रातिनिधिकत्व याच्यामध्ये दिसेल असा आम्ही प्रयत्न केला आहे. अर्थात शेवटी तुमच्यावर आहे. मला कल्पना आहे की हे सगळं ऐकल्यानंतर पुन्हाही तुम्ही म्हणणार आहात की अहो ते गाणं का नाही हो घेतलं, असं तुम्ही म्हणणार आहात याची मला कल्पना आहे. कारण मी सुद्धा तुमच्यातलाच असल्यामुळे मीही तेच म्हणणार आहे. त्याचं कारणच साधं आहे अगदी, की ही गाणी सगळीच इतकी अवीट गोडीची आहेत की कुठलंही आणि कितीही ऐकली तरी काहीतरी राहून गेल्यासारखं हे वाटणं स्वाभाविकच आहे. तर अशी ही गाणी आणि त्या शब्दांच्या पलीकडं लेमधल्या लेच्या पलीकडच्या गाण्याच्या जवळच्या आठवणी आणि गप्पा, असा हा सगळा कार्यक्रम आहे. एक मात्र नक्की आहे की ह्या ज्या सगळ्या गप्पा होणार आहेत त्या गाण्याशी संबंधित, म्हणजे गाणं, गाण्याचा संगीतकार, कवी, त्याच्या मागची एखादी आठवण अशाशी संबंधितच असतील, नाही का? तर आत्ता आपण सुरेश भटांचं मलमली तारुण्य माझे हे गाणं ऐकलं. सी रामचंद्र म्हणजे अण्णासाहेब चितळकर यांची ती चालवती, हे काही मी तुम्हाला पुन्हा एकदा इथं सांगायला पाहिजे असं नाही. या गाण्याच्या अनुषंगाने मला कसं अशा त्यांना विचारावंसं वाटतं, कारण गाण्याच्या गप्पांमध्ये संगीतकाराची आठवण ही अगदी अविभाज्य अशीच आहे. म्हणून अशा ते तुम्हाला विचारतो की चाल समजून देण्याची किंवा गाणं शिकवण्याची अशी अण्णांची काही विशिष्ट ढब म्हणा, विशिष्ट पद्धत अशी काही होती का? हो, ते ज्यावेळेला गाणं शिकवायचे, मुख्य म्हणजे ते अतिशय चांगले गायचे. बरं. आणि क्लासिकलचा अतिशय चांगला अभ्यास आणि नोटेशन इतकं पक्कं की तुम्ही काही ताण मारले तरी पट नोटेशन सांगायचे. अच्छा. आणि हे सगळं असल्यामुळं ते जे गातायत ते त्यांना माहीत असायचं मी काय गातोय, नोटेशन माहीत असल्यामुळं. बरं. आणि मग ते आमच्याकडनं ते म्हणून घ्यायचे. आणि एक मध्ये अशी एक रीत आली होती की जरा चावून चावून शब्द गाऊन म्हणायची, अशी एक गाण्याची रीत आली होती. तर त्यांना ते आवडायचं नाही. ते सांगायचे अशा ते चावू नका हो, शब्दांना चावायचं नाही, शब्दांना सोडा. पण त्यावेळेला आम्हाला असं वाटायचं काय अण्णा सांगतायत, कळत नाही काय असं बोलतात असं वाटायचं. पण हळूहळू जे डोक्यात यायला लागले की मोकळं शब्द आल्यानंतर ते बरे वाटतात, त्याचा परिणाम जास्त परिणाम त्याचा चांगला जास्त होतो. होतो आणि छान गाणं शिकवायचे. अच्छा. या नंतरचं गाणं आहे ते राजा बढ्यांचं आहे, चांदणे शिंपीत जाशी. मला असं वाटतं जवळजवळ, म्हणजे मागेच अशा त्यांशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं, जवळजवळ 29-30 वर्षापूर्वीचं हे गाणं आहे. मला वाटतं महिन्याचं गीत म्हणजे सॉन्ग ऑफ द मंथ हो. याच्यामध्ये ते प्रथम लागलं होतं ना. हो. चाल बाळासाहेबांचीच, हो, म्हणजे बढ्यांचं हृदयाची गीत चाल. आणि हां. हृदयाची चाल आहे आणि त्याचं मी गायलेलं पहिलंच गाणं. अच्छा. आणि बडेसाहेबांचं असं की माझा हेमंत अगदी छोटा होता बरं. आणि दादरला वनिता समाजमध्ये तो मॉन्टेसरी स्कूलमध्ये जायचा. त्याला हात धरून मी घेऊन जायचे शिवाजी पार्कवरनं. बरोबर.
तर तिथं एक पोपट खूप बोलायचा. तर माझा हात धरून हेमंत मला खेचून त्या घरात घेऊन जायचा. अच्छा. आणि ते राजाबडींचं घर होतं हे नंतर मला हां, कळलं. हां, हां. आणि त्यांचं गाणं गाण्याचा वेळ आला. अतिशय म्हणजे सॉफ्ट बोलायची, त्यांची भाषा फार अगदी शांत अशी होती. आणि बाळासाहेबांची म्हणजे हृदयाची गोष्ट तुम्हाला काय सांगायची. हृदय म्हणजे तो आमचं हृदय 4 बहिणींचं. आमच्या 4 बहिणींमध्ये तो एकटा भाऊ. आणि लहानपणापासून त्याला खूप म्हणजे मी त्याला खेळवायचे, सारखं कडेवर घेऊन फिरवणं, हे सगळं अगदी करायचे. आणि म्हणजे मला असं सांगता येत नाही की आपण कोणी आपल्यावर किती प्रेम करतं हे आपण म्हणजे हे करू शकत नाही, काही डिमांड करू शकत नाही. पण आपण कुणावर किती प्रेम करतो हे मुख्य असतं. आणि तसं माझ्या भावावर अतिशय प्रेम आहे. हृदय त्याचं नाव आहे, तसंच ते. इतक्या हृदयाजवळचा हा हृदयनाद, हा हा संगीतकार म्हणून ज्यावेळेला तुमच्याकडे प्रथम आला हे गाणं घेऊन, त्यावेळेला नेमकं म्हणजे मी त्याच्याकडे नुसती अशी बघत राहिले. अच्छा. तसं आला आणि मला म्हणाला की अशा ते हे गाणं गायचं आहे. आणि मी दादरला शिवाजी पार्कला त्यावेळेला राहायचे. तर म्हटलं, मी त्याच्याकडे आधी बघतच आले. म्हटलं हो का, तर तू मला गाणं सांगणार का. आणि मग त्यानं ते गाणं गाऊन दाखवलं मला. आणि अतिशय तडफदार गाणं आहे ते, ताना वगैरे त्यातल्या अशा. आणि त्यानं ते मला गाणं दिलं. म्हणजे त्यानं समजला होता की मला माझ्याकडे काय चांगलं लागेल हे त्याला त्यावेळेला कळलं होतं. अच्छा अच्छा. आणि त्यानं ते अतिशय ते गाणं म्हणजे मला दिलं. आणि मला कधी कधी म्हणजे तो माझा भाऊ आहे, पण कधी कधी त्याचा राग येतो. त्याचा राग असा येतो की प्रत्येक गाणं तो असं बनवतो की तो असा कस घेत असतो की तुम्ही काय गाता. चांगली गोष्ट आहे ना, पण संगीतकार म्हणून प्रत्येक गाण्यामध्ये कस घेणं म्हणजे काय. जीवाला गाच गाणं बघा तुम्ही. जीवाला गा राहिले दूर घर माझे, हे गाणं इतकं चाललेलं, पण 7 मिनिटं ते गाणं चालतं. त्यात एकदाही म्युझिक नाही. आणि नुसतं इंटरलूडला पण सरगम म्हणायची, तान म्हणायची, आलाप करायचे, असं सगळं गाणं. तर एक्सपेरिमेंट करायचं म्हणजे असं की पूर्ण गाणं मला त्यानं गायला लावलं. कुठेही थांबायचं नाही. म्युझिकसाठी थांबतो ना आपण मध्ये मध्ये, तसं त्यानं ते गाणं घेतलं. नंतर त्याचं मी गाणं गाले होते आरती प्रभूंचं. त्याच्यामध्ये होतं की मी आलो आहे फक्त दोन श्वासांसाठी वगैरे. तर मी म्हटलं, बाळ, एक श्वास तू माझा घेतलास तर एक श्वासावर मी जगणार आहे. म्हणजे इतकं कस लावतो तो गाणाऱ्याला. म्हणजे मी आणि दीदी. मला वाटतं कस लावण्यावर तुमचा राग नसेल, प्रयोग तुमच्यावर करण्यावर असेल. नाही, मला आवडतं प्रयोग केलेले आणि बरं वाटतं मला. तुमचं ते गाणं आपण आता ऐकूया, चांदणे शुभेच्छा अशी. पाठोपाठची चाल पुन्हा बाळासाहेबांचीच आहे, म्हणजे रोजनाथ मंगेशकरांची. आणि शब्द आहेत सुरेश भटांचे. तरुण आहे रात्र अजून. माझ्याकडं एकदा मी ज्यावेळेला गुलाम अली यांचे मिराजे गझल म्हणून रेकॉर्ड केली, तर ते डबल अल्बम होता. आणि त्यावेळेला माझ्याकडे सुरेश भटचे आले आणि मला म्हणायला लागले की क्या बात है, आपने क्या उर्दू गाई है, क्या तलफ्फुज है आपके. भट उर्दू बद्दल म्हणतात. हा. आणि ते ज्यावेळेला माझी अस्खलित बोलायला लागले हिंदी आणि उर्दूमध्ये अगदी, त्यावेळेला मला असं वाटलं की अरे, हे मराठी कवी इतकं चांगलं हे करतात, बोलतात कसं काय. तर मी त्यांना विचारलं की म्हटलं, सुरेशजी, असं तुम्ही इतकं चांगलं. तर हसायला लागले. मला काही येत नाही हो, ते छान असे बोलतात, काही येत नाही मला. तर म्हटलं, नाही, मला सांगा तुम्ही इतकं उर्दू कसं. तर त्यांनी मला सांगितलं की अतिशय त्यांनी म्हणजे पर्शियन एका चांगल्या माणसाकडनं म्हणजे उर्दू जाणणाऱ्या पर्शियन आणि उर्दूचा त्यांनी भयंकर अभ्यास केलेला आहे. अस्खलित ते बोलू शकतात, वाचू शकतात. मग मला कळलं की त्यांचे जे गझल असतात, नाही गझल म्हणजे मराठीतले जे ते लिहितात गझल, तर त्याचा जो एक तो ढंग आहे, त्याचं जे वजन आहे आणि जी नजाकत आहे त्याच्यामध्ये, ती उर्दूची त्यांच्यामध्ये आहे. हे शिकल्यामुळे आधीच असल्यामुळे असेल. हो. आणि ज्यावेळेला मी बढींचं गाणं गाले होते बाळचं, त्याच्यामध्ये एक शब्द होता की गे निळावंती झाकशी काया तुझी. त्यावेळेला बाळ लाजला होता. मला शिकवताना असा तोंड करून बसला होता. आणि त्यानंतर ज्यावेळेला तरुण आहे रात्र अजूनही हे ज्यावेळेला गाणं त्यानं दिलं, त्यावेळेला मी त्याच्याकडे हसून बघितलं, आता काय बाळा. सुदैवाने पाठोपाठच ती दोन्ही गाणी येत आहेत. आणि म्हणजे तुम्ही आता यानंतर ते तरुण आहे आता सादर करता. ऐकूया आपण ते. तरुण आहे
तुला पुसतोच आहे, बघ तुला पुसतोच आहे. पश्चिमेचा गारवारा, बघ तुला पुसतोच आहे. पश्चिमेचा गारवारा, रातराणीच्या फुलांचा गंध तू लुटलास का रे? तरुण आहे रात्र अजूनी. उसळते हृदयात माझ्या अमृताच्या धुंदलाटा. उसळते हृदयात माझ्या अमृताच्या धुंदलाटा. तू किनाऱ्यासारखा पण कोरडा उरलास का रे? राजसा निजलास का रे? तरुण आहे रात्र अजूनी. राजसा निजलास का रे? यानंतरचं चित्रपट गीत आहे जैत रे जैत या चित्रपटामधलं. नादो महानोर हे त्याचे कवी आहेत. आपल्या लक्षात आलंच असेल कुठलं गीत आहे ते. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजवजी. ते सुरू करण्यापूर्वी असं ते तुम्हाला एक विचारावंसं वाटतं की अभंगापासून ते लावणीपर्यंत आणि नाट्यगीतापासून ते आता ह्यानंतर हे सादर होत असलेलं जांभूळ पिकल्यासारखं फोक गाणं इथपर्यंत हे जे तुमचं सगळं वैविध्य गाण्यामध्ये दिसतं, हे वैविध्य जाणीवपूर्वक निवडलेलं आहे का येईल ते गाणं स्वीकारत गेल्या तुम्ही त्यातनं आलेलं आहे? आणि मला असं वाटतं की म्हणजे मी नेहमी असं म्हणते की जे गाण्याचे शब्द असतात आणि जी सिच्युएशन असते काही जी असते त्याच्यामध्ये आपण एक रूप झालं पाहिजे. हं. आणि जर आपण एक रूप झालो नाही तर त्या गाण्याला काही अर्थ राहत नाही. मी जसं फ्लॅट गाणं गाले तर जी काम करणार आहे स्क्रीनवर तिला काही एक्सप्रेशन देता येणार नाही. आणि जर तिने एक्सप्रेशन दिलं नाही तर मग त्या गाण्यालाही काही अर्थ राहत नाही. म्हणजे म्हणजे ते सगळं दोन्ही मिळून काम असतं. हं, हं. म्हणून आम्हाला प्रत्येक वेळेला ज्यावेळेला आम्ही कुठलंही गाणं गातो त्यावेळेला त्या कॅरेक्टरशी एकरूप व्हावं लागतं. म्हणजे वेगळ्या ढंगात जाण्याकरता अशी विशिष्ट तयारी करता तुम्ही? तयारी म्हणजे ते शब्द वाचत गेले की आपल्याला हळूहळू आपण त्याच्यात ते एकरूप व्हायला लागतं. बरं. आपल्याला लगेच कळतं शब्द वाचताना की हे काय आहे. हं. आणि मग तसं केलं पाहिजे. त्यासाठी मला थोडासा म्हणजे पहिल्यांदा त्रास व्हायचा. आणि मी ऐकायची गाणी म्हणजे फॉरेनची गाणी म्हणा अशी बरं. सगळे ऐकायचे बरं. की मूडप्रमाणे आपला आवाज हां. आपले ढंग सगळा बदलला पाहिजे. हे बरं. मी एकटी बसून जरा अशी विचार करायची की याला काय केलं पाहिजे तर हे वेगळं वाटेल नाही ते एकसारखं. ते शब्द वाचताना प्रसंग डोळ्यासमोर आणून मग गाणं म्हटलं जातं, बिलकुल. अशामुळे ते वातावरण येत असेल. हो. आता असं होतं की आपण शब्द वाचले की आपल्याला लगेच कळतं हं. की हे असं असलं पाहिजे हं. तर ते छान वाटेल. म्हणजे पिक्चरमध्ये ते काय करतात ते वेगळी गोष्ट पण आपण गात असताना एक मनामध्ये असा विचार करतो की हे गाणं असं असलं पाहिजे याला असं. ते ऐकूया मग जांभूळ पिकल्या. ऐकवता का? म्हणजे ऐकूया म्हणजे आपणच ऐकवायचं आहे आम्हाला. हां मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. हां. मला महानवरांचं फार म्हणजे काव्य आवडतं. आपले जांभूळचे हो हो गीतकार. हां त्याचं असं आहे की कदाचित असं आहे मराठवाडा का की ते जरा खानदेशकडचे असल्यामुळे तुम्हाला मराठवाडा आणि खानदेश जळगाव ह्याच्याबरोबर बॉर्डरवर त्यांचं गाव आहे. बरोबर. आणि माझी आई खानदेशातली आहे हं. थाळनेरची. तर ज्यावेळेला त्यांचं मी ते वाचते किंवा त्यांचं म्हणजे गाणं गाते हं. त्यावेळेला मला माझ्या आजोळी गेल्यासारखं बरं, वाटतं. बरं, बरं. आणि आजोळ किती सुंदर आणि प्रिय असतं ना. नक्कीच. तुमच्या आठवडीत घेऊन जाणारं ते गाणं ऐकू हो. आम्ही. एक ह्या ऐकवण्यापूर्वी सांगतो की आपल्या प्रत्येकाच्या पाहणाऱ्यांच्या मनामध्ये कुतूहल एक असतं की पडद्यावर जी नायिका गाणं गात असते
ती काही प्रत्यक्ष स्वतः गात नसते, तर पडद्या पाठीमागे पार्श्वगायिका तिच्या तोंडचं गाणं गात असते. आत्ता आपण हे जे गाणं पाहणार आहात आणि ऐकणार आहात त्यावेळेला पार्श्वगायिकाही गाणं म्हणताना दिसेल आणि ती पार्श्वगायिका जिच्या तोंडचं गाणं गाते ती नायिकाही त्याच वेळेला दिसेल. बघा. मी काला दोरा तोडी नवऱ्याचं पैक परत करे आणि मग येईन तुझ्याकडं. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. वेंधळ येड पाय कुणाचं, वेंधळ येड पाय कुणाचं, चिम्मा फुगडी घालजी. जिम्मा घालजी फुगडी फुगडी घालजी जिम्मा फुगडी घालजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. समिंदराचं भरलं गाणं, उधाण वार आलजी. समिंदराचं भरलं गाणं, उधाण वार आलजी. येड्या पेशा भक्तासाठी पुरता लागिर झालजी. लागिर घालजी लागिर लागिर घालजी पुरत लागिर घालजी. जांभळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. मोडून गेल्या जुनाट वाटा, हा वाटा झालाजी. मोडून गेल्या जुनाट वाटा, हा वाटा झालाजी. चोची मंदी चोच टाकूनी जाणं उष्ट झालंजी. झालंजी. उष्ट झालजी उष्ट उष्ट झालजी झाड उष्ट झालजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी ढोल कुणाचा वाजजी. आता सुवासिनी या चित्रपटातलं एक गीत आहे. सिनेमातल्या सीमाचा नवरा युद्धावर बेपत्ता झालेला आहे आणि तरी देखील तो परत येईल अशी तिला आशा आहे. आणि त्यावेळचं असं ते गाणं आहे. माडगुळकरांची शब्दरचना, बाबूजींचं संगीत आणि आशाताईंचा आवाज या सगळ्याचा उत्कट परिणाम म्हणजे ते गाणं आहे जीवलगा कधी रे येशील तू. आशाताई, बाबूजी ह्या गाण्याच्या वेळेला तुम्ही पाहिलंच असेल, त्या दिवशी रेकॉर्डिंगला उपस्थित होते. तर त्यावेळेला बाबूजी असं सांगत होते की आत्ता हे गाणं ऐकताना त्यांना त्यांच्या 25 ते 30 वर्षापूर्वी ज्या वेळेला हे प्रथम गाणं रेकॉर्ड झालं त्यावेळेची आठवण झाली. आणि बाबूजी असं म्हणाले की 25-30 वर्षापूर्वी हे गाणं जेव्हा प्रथम रेकॉर्ड होत होतं त्या वेळेला असा त्यांचा जो आवाज होता तस्साच्या तस्सा आवाज पुन्हा आत्ता इतक्या वर्षानंतर ऐकताना अगदी बरं वाटलं. तर त्या गाण्यामुळे बाबूजी जसे त्या भूतकाळामध्ये गेले तसं आता नंतर आशा ते गाणं ऐकवणार आहेत, तर ते ऐकवण्यापूर्वी त्यांनाही त्या रेकॉर्डिंगच्या वेळची बाबूजींची एखादी आठवण नक्कीच असेल. असं आहे सांगा. की तो जो आवाज अजून राहिला आहे असं जे म्हणतात त्यात त्या लोकांचा पण आधी हात आहे, म्हणजे म्युझिक डायरेक्टर. आणि फडके साहेबांचा मराठी गाण्यामध्ये फार मोठा हात आहे माझ्या गाण्यामध्ये. अच्छा. कारण त्यांनी
पहिल्यापर्यंत आम्हाला खूप कंटाळा यायचा, राग का ते यायचा. त्रास देते का? म्हणजे ते म्हणजे लहान फडके वय- साहेब असं नाही, संगीतकार फार मेहनत करून घ्यायचे का? विशेषतः म्हणजे सगळे नाही, पण फडके साहेब फार हे करायचे बर. की ते जे गात आहेत हं. ते आलंच पाहिजे त्यांच्या गळ्यातनं, हे त्यांचं अतिशय म्हणजे होतं. बर. आणि आम्हाला असं करायचे की ही जागा अशी म्हणजे अशी. मला सांगायचे जा म्हणजे सुरातनच जा, ये म्हणजे ये ह्या सुरातनं दाखवा. तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगते. दाखवा. त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे. हं. ते सरळ आहे, पण त्यांनी काय केलं, त्या तिथे पलीकडे तिकडे माझी या प्रियेचे झोपडे. वा. म्हणजे शब्दात त्यांनी, शब्द जसे तसे सूर त्यांनी करून दाखवले. आणि हे त्यांचं वैशिष्ट्य आहे की शब्द अतिशय स्वच्छ आणि चांगले आले पाहिजेत. ह्रस्व दीर्घ चुकला नाही पाहिजे, जे आमचं चुकतो चुकलं नाही पाहिजे, हे त्यांना अतिशय असायचं. आणि ते मला नेहमी सांगायचे की हा अभ्यास तुम्ही केला पाहिजे, मी जे म्हणतोय हे लक्षात ठेवा. आणि त्यांच्या त्या अतिशय मेहनत घेण्याचा परिणाम म्हणजे आजपर्यंत मराठीमध्ये जे माझं काही लोकांना मला प्रेम करतात लोक, मराठी लोक वगैरे, तर सगळं श्रेय त्यांना यावं. पण ते कसं सांगायचंय ते जरा दाखवा ना, कारण बाबूजी जसं म्हणत होते की तुम्ही त्यांची नक्कल अगदी अस्सल करता. हां, त्यांचं असं आहे की जोपर्यंत त्यांची ती हरकत आणि त्यांचं ते ॲक्शन येत नाही तोवर म्हणजे त्यांच्यासारखं गाणं गायला जात नाही, असं होतं. हां, म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे तुम्हाला थोडं सांगते की नाच नाचुनी अति मी थकले थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला. जोपर्यंत तुम्ही त्यांचं ते माना वगैरे सगळं ते बघत नाही अच्छा. तोवर तो ढंग येणं मुश्किल. म्हणजे असं असेल का की त्यांच्या त्या हालचालींकडे बघून तुम्ही शब्दाचं वजन मनामध्ये वजन ठरवत लग- असाल? हां, असं बऱ्याच वेळेला असंच वा वा होतं. वा. जीवलगा ऐकवतं? हो, चला. दिवस चालले ऋतू मागुने ऋतू, जीवलगा कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू. धरेस भिजवून गेल्या धारा, फुलून जायचा सुके फुलोरा. धरेस भिजवून गेल्या धारा, फुलून जायचा सुके फुलोरा. नभधरणीशी जोडून गे सप्तरंगीचे तू, कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू. शारद शोभा आली गेली, रजनी गंधा फुलुनी सुकली. शारद शोभा आली गेली, रजनी गंधा फुलुनी सुकली. चंद्रकले समवाळून विळले, अंतरीचे हे तू, कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू. हेमंती तर नुरली हिरवळ, शिशिर करी या
पुन्हा वसंते डोलू लागे प्रेमांकित तू कधी रे येशील तू जीवा लगा कधी रे येशील तू पुनरपि ग्रीष्मे तीच काहिली मेघावली नभी पुनरपि आली पुनरपि ग्रीष्मे तीच काहिली मेघावली नभी पुनरपि आली पुनश्च वर्षाला गे अमृत पुनश्च वर्षाला गे अमृत विरहावर तू कधी रे येशील तू जीवन गा कधी रे येशील तू जीवन गा कधी रे येशील तू आता आहे एक अस्सल मराठमोळी लावणी, ढंगदार लावणी, चित्रपट सांगते ऐका. लक्षात आलीच असेल, बुगडी माझी सांडली ग. ही लावणी सुरू करण्यापूर्वी एक असं ते तुम्हाला विचारतो की बाबूजी असं सांगत होते त्या रेकॉर्डिंगच्या वेळेला की तुम्ही पूर्वी एकेका दिवसात 7-7 गाणी रेकॉर्ड करत होतात. हो खरं हो खरं म्हणजे त्यांनी काळा. खोटं सांगितलं असेल असे नाही म्हणत आहे. पण त्याच्या वेळची मला एखादी आठवण म्हणण्यापेक्षा मला असं विचारायचं आहे की पाठोपाठ अशी सर्व गाणी टेक होत असताना आधी एखादं भावगीत प्रेमगीत झालंय आणि नंतर लगेच एखादी लावणी टेक करायची आहे, तर असं तुम्ही वेगळ्याच ढंगामध्ये एकदम कशा काय जात होतं? काय असतं वेगळ्या ढंगामध्ये म्हणण्यापेक्षा म्हणजे मी थोडं वेगळ्याने विचारतो, तसं तुम्ही थोडं त्याचं काही प्रमाणात उत्तर मगाच्या प्रश्नात हा. दिलेलं आहे. हा. मला नेमकं असं म्हणायचं आहे की तुमच्या गाण्यामध्ये आम्हाला अभिनय सुद्धा दिसतो. तर अभिनय हा, तर एवढी फास्ट गाणी पाठोपाठ सगळी टेक होत असताना तुम्ही त्या त्या वेगवेगळ्या ढंगातल्या गाण्याचा अभिनय तिथे तिथे कसा काय आणू शकता? अभिनय आणणं सोपं आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येक आर्टिस्टला वेगळ्या वेगळ्या याच्या ढंगात तर गायलंच पाहिजे. हं. आणि कुठलाही आपला त्रास असला, हं. समजा आता काय जगामध्ये कुणी सुखी नसतं, दुःख सगळ्यांना असतात. लहान मूल घरामध्ये कधी आजारी असायचं, कधी आपल्या आयुष्यातल्या म्हणजे वाईट घटना असतात सगळ्या. पण त्याचा परिणाम कधी गाण्यावर होऊ द्यायचा नाही. हं. कारण माईक समोर आपण उभं राहिलं की माईक हा देव आहे. आपण देवाच्या मूर्तीसमोर उभे राहून कसे सगळं विसरतो, तसं तो माईककडे बघितलं, हातात कागद घेऊन गायला सुरुवात केली की सर्व विसरायचं आणि गायचं. आणि प्रत्येक गाणं आपलं हे पहिलं गाणं आहे. हं, हं. आणि हे गाणं जर चुकलं तर दुसऱ्यांदा आपल्याला चान्स नाही, इतकं समजून जर आपण प्रत्येक गाण्याचा जीव ओतला तरच ती गाणी चांगली येतात. हं. आणि मला वाटतं त्यामुळंच आज 38 वर्ष मी या फिल्म लाईनमध्ये आहे की प्रत्येक गाणं मी माझं पहिलं गाणं समजते. आणि गाणं आहे, सर्व आहे, तर मला वाटतं तोच भगवान आहे, तर त्याची पूजा करणं सगळ्यात. बुगडी ऐकूया यानंतर. बुगडीमध्ये मी तुम्हाला एक सांगू इच्छिते हां की वसंत पवार हां अतिशय छान लावण्या द्यायचे. बरोबर. तर याचं उदाहरण असं की मी एकदा फडके साहेबांना बोलले होते हं. की फडके साहेब लावणी सगळ्यात चांगलं. तर मला त्यांनी असं कानाला हात लावून दिलं की पवार माझा असिस्टंट जरी असला हं. तरी त्याच्यासारखी लावणी मी नाही करू बर, शकत, बर, बर. असं बोलले होते. म्हणजे पूर्वी एक संगीतकार दुसऱ्या संगीतकाराला दाद सुद्धा देत होता. हो हो, त्यावेळेला इतकं चांगलं होतं की एखाद्या म्युझिक डायरेक्टरने चांगलं गाणं केलं हं. की दुसरा म्युझिक डायरेक्टर गळ्यात मिठी मारून त्याला अगदी वा. सांगायचा की वा काय तू केलंस, तू हे केलं हे मी नाही करू शकलो म्हणून मला दुःख आहे, असं मला वाटतं असायचं. स्वतःविषयीचा जबरदस्त आत्मविश्वास आत्मविश्वास. असल्यामुळेच ही दाद बरोबर. त्यावेळेला मिळत असेल. स्वतःविषयी आत्मविश्वास असला तरच दुसऱ्याला आपण दाद देऊ शकतो. हं. आणि तेवढे त्या तोलाचे ते मोठे म्युझिक डायरेक्टर होते सगळे. एक वसंत पवारांबद्दल पण अनेक ठिकाणी म्हणजे उल्लेख आहेत, त्याच्यात म्हटलं तर की ते एकूण भोडंगी व्यक्तिमत्व असं होतं हो ना? हो, ते जादूगार होते. हो. पण जादू करायचे, फार लांब लांब गोष्टी सांगायचे आणि म्हणजे अतिशय खेळकर माणूस असं म्हणजे भेटले की- त्याचा त्या सगळं वातावरण टिकवण्याचा परिणाम गाण्याच्या टेकवर सुद्धा होत असेल नाही? हो, हेल्दी वातावरण सगळं हेल्दी ठेवण्याचा. वातावरण. आणि मला असं वाटतं की लावणीमध्ये ते
म्हणजे पवार साहेब हं. आणि आता मोरे हे विश्वनाथ विश्वनाथ मोरे मोरे असे काही लोक म्हणजे आहेत जे खास लावणी प्रकार जाणतात. जास्त चांगलं सांगतात. तीच वसंत पवारांची लावणी ऐकूया. होय 7 गाण्यांमधलं ते 5वं गाणं आहे माझं. बरं. दुपारी 2ला मी सुरुवात केली गायला आणि रात्री 3 वाजेपर्यंत मी कुठे 7 झालं गाणी रेकॉर्डिंग? प्रभात स्टुडिओमध्ये. पुण्याला? हां. बरोबर. आणि मी तुम्हाला मगाशी विचारत होतो की एकूण 7-7 वाजची, तर हेही त्या 7तच होतं वाटतं तसंच. त्यातलंच हे गाणं आहे. अच्छा अच्छा. ह्याचा नंबर कितवा होता? 5वा. अच्छा. आता याचा नंबर आपण इथे लावतोय आजच्या कार्यक्रमामध्ये. ऐकूया. हाय बुकडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला चुकली नगा सांगू ग माझ्या म्हाताऱ्याला ग माझ्या म्हाताऱ्याला चुकली नगा सांगू ग कोणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला माझ्या शेजारी तरुण राहतो टकमक मला ग पाहतो कधी खुणेनी जवळ पाहतो कधी नाही ते भुलले ग बाई त्याच्या इशाऱ्याला चुकली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला हाय बुकडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला आज अचानक घरी तू आला आज अचानक घरी तू आला पैरण पेटन पाठीस शिमला फार गोड तू मजसी गमला तिला बसाया पाठ मी बाई त्याला शेजाऱ्याला माझ्या शेजाऱ्याला चुकली नका सांगू ग कोणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला हाय बुकडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला घरात नव्हते तेव्हा बाबा माझा मजभर उठला ताबा त्याची धिटाई तोबा वितळू लागे गलोणी बाई भक्ताने खाराला चुकली नका सांगू ग कुणी हिच्या म्हाताऱ्याला ग हिच्या म्हाताऱ्याला हाय बुकडी माझी सांडली ग जाता साताऱ्याला ग जाता साताऱ्याला आत्ता तुम्ही गाण्यातल्या बदलणाऱ्या भावांच्या संदर्भात आणि एकूण हे वैविध्य कसं आणता हे सगळं सांगत होतात. याच्यात एक छोटीशी शंका, म्हणजे मी पुन्हा त्याच प्रश्नाकडे जातो, अशातला बघणे कुतूहल म्हणून विचारतो की तुम्ही ज्या नायिकेचं ते गाणं म्हणायचं आहे त्या नायिकेशी कधी बोलणं
किंवा त्या नायिकेला ऑब्झर्व करणं, तिला निरीक्षण करणं हो, हो, तिचं, असं कधी होत होतं का? हो, सुरुवातीला असंच व्हायचं की आम्ही बहुतेक करून सगळ्या नायिका रेकॉर्डिंगला वगैरे यायच्या, पण स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग असायचं त्यामुळे त्या तिथं भेटायच्या वगैरे. तर त्या बोलतात कशा, त्या हसतात कशा, बर याचं जरासं लक्ष द्यायचे मी. बर बर आणि लहानपणापासून आम्हाला सवय आहे की पिक्चरचं गाणं डायलॉग सकट पाठ करायचं. बर. त्याचा परिणाम म्हणजे चांगला परिणाम झाला सगळ्या ह्या फिल्म करिअरमध्ये. अच्छा. मग असं व्हायला लागलं की काही दिवसानंतर म्हणजे रेखा किंवा आशा पारेख वगैरे ह्या सगळ्या आर्टिस्ट म्हणजे स्वतः सांगायचे की आमचं गाणं आहे, लक्ष दे. अच्छा. इथपर्यंत असं फोन यायचे घरी. अच्छा. हे नायिकेची आठवण अशामुळे झाली की यानंतरचं जे गाणं आहे ते जरी मराठी असलं तरी बाबूजी वगैरे सांगत होते त्यानुसार ते इतर भाषिकांमध्ये, म्हणजे तुम्ही परवा बोलताना म्हणाला होतात की इतर भाषिकांमध्ये अमाप लोकप्रिय झालेलं आहे, किंबहुना वैजयंती मालानी सुद्धा ते गायलंय ना, सांग तू. हो, वैजयंती मालांना ते गाणं फार गायलेलं आहे. आवडायचं आणि त्या मला नेहमी सांगायचं की हे तुझं गाणं फार चांगलं आहे, सगळं सांगायचे. पण माडगुळकरांचे शब्द, नसेल माहीत तुला कधी ते रोज तुझ्या मी स्वप्नी येते. त्यांच्याविषयी काय बोलायचं. मला वाटतं त्यांच्यासमोर शब्द हात जोडून उभे राहायचे, ही अगदी खरी गोष्ट आहे. तुम्हाला लहानपणची म्हणजे माझ्या लहानपणची एक आठवण सांगते. हां. आम्ही कोल्हापूरला राहत होतो. बर बाबुराव पेंटर मिस्त्री वगैरे तिथं बर सगळे. बर बर. तर त्यावेळेला त्याच म्हणजे घरामध्ये माडगुळकर साहेब राहायचे, त्यांची अच्छा. वर्षा नावाची मुलगी एकत्रच वगैरे. सगळे. हां, सगळं पाठच्या बाजूला ते, पुढच्या बाजूला बर. आम्ही असं. तर त्यांचं गाणं त्यावेळेला खूप चाललं होतं, गेला दर्या पार घरधनी. तर त्यांना कोणीतरी लेखक, ते खूप खुश होते, गाणं इतकं चाललं ते. बर बर. तर खुश होते आणि तर त्यांना कोणते असं चेष्टेत बोललं की काय एक पंख आलं नाही तर एवढं नाचानाच सुरू केलीस. अच्छा. तर ते बोलले की ते पंख जे आलेले आहेत ते मोराचं आलं, कावळ्याचं वा वा वा. नाही. अच्छा. हं. आणि त्यांची गाणी म्हणजे काय असं सोपेपणा शब्दांचा. शब्दांचा सोपेपणा आणि असं कुठेही अश्लीलता नाही, कुठेही असं चीप नाही, काही नाही. आणि शब्द म्हणजे काय लावणीमध्ये सुद्धा चिपपणा नव्हता कुठेही त्यांच्या कुठल्याही. अतिशय सुंदर. यानंतरची जरी लावणी नसली तरी त्यानिमित्ताने माडगुळकरांचे शब्द, बाबूजींचं संगीत आणि तुमचा आवाज, अशी एक पुन्हा लाखाची गोष्टच घडली नाही का? सिनेमा तोच आहे, सांग तू माझा होशील का. ऐकवतं? माझा होशील का, होशील का, होशील का, माझा होशील का, होशील का, होशील का, माझा होशील का. वसंत काली वनी दिनांती
आता एक शेवटचं गाणं सादर करण्यापूर्वी आत्तापर्यंत मी जो एक नेहमीचा प्रश्न विचारायचा टाळला होता, कारण मला तोच प्रश्न विचारायचा नव्हता खरा, पण अनेक आपल्या सर्व चाहत्यांच्या मनामध्ये ती उत्सुकता असते म्हणून 2 छोटे प्रश्न होते. की एक म्हणजे तुम्हाला स्वतःला अशा कधीतरी एकट्या असताना तुमच्या तोंडी एवढ्या सगळ्या गाण्यांमधनं नेमके कुठल्या गाण्याची ओळ ओठावर येते? थोडक्यात तुम्हाला आवडणारं गाणं कुठलं, वेगळ्या ह्याच्यात विचारलं एवढंच. आणि या सगळ्या इतक्या वर्षाच्या गाण्याच्या याच्यामध्ये नेमकं गाण्याचं शिक्षण कशा पद्धतीने झालं? पहिलं शिक्षण जे लहानपणी आपण ज्याला म्हणतो ना की आई बाळकडू देते म्हणतात तसं, ती जी ते पहिलं मला वडिलांचं गाणं ऐकून मिळालं. अच्छा. म्हणजे आम्ही लहान होतो, मी तर फार लहान होते, पण कानावर सतत ते सूर, किंवा अजूनही मला असं वेग आठवतं की मी अशी विंगमध्ये माईच्या मांडीवर बसलेली आहे आणि वडील गातायत आणि वन्स मोर पडलेला आहे, वन्स मोर पडलेला आहे आणि ते आत येतात आणि परत बाहेर जातात गायला, वन्स मोर पडला आत येतात परत बाहेर जातात. हे सगळं मला असं अगदी हलकं आठवतं, पण आठवतं वडिलांनी. ते मनामध्ये इतकं बसलेलं आहे की म्हणजे ते रुतलेलं आहे अगदी मला. त्यानंतर मी गाणं शिकलेले आहे नवरंग नागपूरकरांच्याकडं, मी क्लासिकल शिकले त्यांच्याकडं, पण वडिलांचं गाणं असं आतमध्ये ते बसलेलं आहे. आणि वडिलांची आठवण मला नेहमी अशी येते की ते आम्हाला लहान असताना सांगायचे, आम्हाला अर्थातच काही कळत नव्हतं, पण संस्कृतमध्ये ते सांगायचे की प्रासादी शिखरो स्तूपी काकोन गरुडा येते. मुलांनो, कावळा कितीही उंच शिखरावर जाऊन बसला तरी तो गरुड होत नाही. गरुड हा गरुड जन्मताच असतो आणि तुमची जीभ गरुडाची असली पाहिजे, असं ते सांगायचे. आणि मला असं वाटतं की माझ्या वडिलांना जेवढं येत होतं आणि जेवढं त्यांचं गाण्याचा अभ्यास होता आणि जेवढं त्यांचं नाटकामध्ये होतं, त्यांच्यावर आता नाही पण त्यावेळच्या परिस्थितीप्रमाणे अन्याय झाला, त्यांची दाद मिळाली, सगळ्या दृष्टीने त्यांच्यावर अन्याय झाला असं मला वाटतं. आणि सगळ्या दृष्टीनं ते माझ्या मनामध्ये अतिशय शूरवीर असे लढवय्ये होते आणि शेवटपर्यंत हारले नाहीत. अशा मी माझ्या बाबांना शुरामी वंदिलीने वंदन करते. जरूर, शुरामी वंदिले.
जनहित पूजन वीरा सुख शांती राज सुखी साधु मुळे वंदिले शूरामी वंदिले शूरामी 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 वंदिले शूरामी वंदिले शिरकमला समरे अर्पिते शिरकमला समरे अर्पिते जनहित पूजन जनहित पूजन वीरा सुख शांती राज सुखी साधु मुळे वंदिले शूरामी वंदिले शूरामी वंदिले वंदिले